हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे संडे. आज संध्याकाळी एक्झिबिशन आहे, पण मॉर्निंग संडे असल्यामुळे ह्या दोघींना बाहेर फिरवणं हे आमच्यासाठी मॅन्डेटरी होऊन जातं. बिकॉज एकच दिवस असा मिळतो आम्ही दोघंही त्यांना सोबत वेळ देऊ शकतो. त्याच्यामुळे मग आम्ही आज यांना मस्त घेऊन गेलेलो. त्याआधी आम्ही केला इकडे नाश्ता करणार होतो, पण इकडे रश होती म्हणून आम्ही हे शिर्केंचं फेमस जे मस्का पाव आहे ते घेऊन गेलो. त्याच्यानंतर आम्ही वर्सोलीमध्ये छान नाश्ता केला आणि ह्यांना घेऊन गेलो गार्डनमध्ये. जरा थोडंफार ऊन होतं तरी पण छान एन्जॉय केलं दोघी पण मिळून एवढा मस्ती करतात आणि दोघीही एवढा मला त्रास देतात की त्यांना एकीकडे लक्ष दिलं तर दुसरी काही ना काहीतरी कारनामा करून बसलेली असते. त्याच्यामुळे एकीला मी बघते आणि एकीला धीरज बघत असतो. अमायरा तिला बघून अधीराला अजूनच लहान होत चालली. तिलाही तेच करायचं असतं जे अधीरा करत असते. त्याच्यामुळे दोघींचे वाद होतात, पण त्याहूनही आम्ही व्हिडिओ तर मॅन्डेटरीच असतो आम्हाला करणं. तर मग मस्त हे असं पडत आम्ही खेळत होतो. अधीरा पण छान एन्जॉय. तर मग आम्ही गार्डनमध्ये छान एन्जॉय करतो त्यांच्यासोबत. पण ऊन होतं त्यात मी घातलं होतं स्वेटर बिकॉज होती थोडीफार थंडी. पण ह्यांच्यासोबत मस्ती करून मला खूप जास्त गरम होत होतं आणि तरी पण मग त्यातूनही मी एन्जॉय केलं. मी पण थोडा वेळ झोक्यामध्ये बसत होती जेवढा वेळ मला मिळत होता. ह्या दोघींना बघता स्वतः खेळायला तेवढा वेळ मिळत नाही, पण मी गेले तर मी नेहमीच झोक्यात बसते बिकॉज मला आवडतं. आणि मग ह्या दोघी छान स्लायडर्सवरती खेळत होत्या. नंतर ह्या दोघींना एकमेकींवर प्रेम आलं होतं. त्या एकमेकींवरती लाड करत होत्या, प्रेम करत होत्या आणि आदू खूप हॅप्पी होते बिकॉज अमायराच्या मांडीवर तिला बसायला मिळालं. त्याच्यानंतर अमायराला माझ्यासोबत राईड करायची होती म्हणून मग हे तिला 2-4 राऊंड मारले. मी गाडी शिकली आहे पण मी चालवत नाही तसं. त्याच्यानंतर आम्ही रेडी होऊन निघालो एक्झिबिशनसाठी आणि आम्ही दोघांनी बाईकवर जाणं चूज केलं बिकॉज ट्रॅफिक खूप जास्त होतं. त्यानंतर तिथे पोचल्यावर आम्ही चहा घेतला रेवदंड्यामध्ये आणि मस्त नाश्ता वगैरे केला संध्याकाळी आणि आम्ही गेलो एक्झिबिशनसाठी. तिथे तेवढं काही अजून चालू झालं नव्हतं म्हणून आम्ही दोघांनी छान फोटोज क्लिक केले. काल साडी वेअर केली होती फर्स्ट डेला मी, त्याच्यामुळे मी एवढे काही फोटोज वगैरे नाही क्लिक केले. तर आज मी अशी कम्फर्टेबल गेली होती. आणि रिअल स्ट्रगल काय असतो तर हा असतो, हे आम्हाला सामान असं गाडीवरती न्यावं लागत होतं बिकॉज तिकडे ते कार्पेट टाकलं होतं आणि तिकडे मोठी गाडी अलाव नव्हती. तर आम्ही हे सगळं असं करत होतो. त्यानंतर छान असा सनसेट झाला होता. नंतर हळूहळू पब्लिक येणं स्टार्ट झालं होतं. छान असा रिस्पॉन्स मिळाला स्टॉलला आणि आम्ही एवढं एक्सपेक्ट केला नव्हता बिकॉज टुरिस्टही होते. फर्स्ट डेला तर टुरिस्ट जास्त होते आणि रेवदंड्याची लोकल पब्लिकही होती आणि त्याच्यामध्ये इथे एंटरटेनमेंटसाठी बऱ्याचशा गोष्टी होती. चांगला असा रिस्पॉन्स मिळाला लोकांना माहीत होतं की माझा स्टॉल आहे, बट स्टील जे नवीन पब्लिकही येत होतं त्यांनाही साड्या वगैरे आवडत होत्या आपल्या स्टॉलवरच्या आणि बऱ्यापैकी छान रिस्पॉन्स. हे आमचे जुने कस्टमर्स आहेत, ह्या रेवदंड्यामध्येच असतात पण त्यांना कळालं स्टॉल आहे तर त्या आल्या होत्या.